घुगुस येथील नगरपरिषद व्हेंटिलेटरवर असल्याने नगरपरिषदेविरोधात भाजपा नगरसेवकांनी नगरपरिषद कार्यालयात आंदोलन केले। आरो मशीन सुरू करणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, सभेत एकही ठराव घेण्यात आला नाही, सभा घेण्यात आली नाही, नवीन मजूर घेतले नाहीत। घुगुस नगरपरिषदेत सत्ता स्थापन होऊन 3 महिने झालेत। कचरा गाडी सुरू केली नाही, स्वच्छता केली नाही आणि अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपाचे नगरसेवक विवेक बोढे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। घुगुस नगर परिषदची दुसरी मासिक सभा आज पार पडली। अतिशय वादग्रस्त या सभेमध्ये आज अनेक विषयावर चर्चा करण्यात आली। तसे पाहता आपण बघत आहात की मागील 3 महिने आज म्हणजे पूर्ण होत आहे। या 3 महिन्यामध्ये अजून एकही ठराव झाला नाही, नवीन एकही काम हातात घेतलं नाही, गावात लाईट लागला नाही, गावाची सफाई झाली नाही, नाली सफाईकडे दुर्लक्ष होत आहे, मजूर घेतले नाही। हे समस्येचा खूप मोठा डोंगर आज इथे उभा टाकलेला आहे। म्हणून घुगुस नगर परिषद व्हेंटिलेटरवर हे आंदोलन आज आम्ही सगळ्यांनी केलं आणि याची दखल सीओ साहेबाला घ्यावी लागली आणि आज जे आम्ही आंदोलन केलं त्याच्यातले अनेक मुद्दे आज त्यांनी ठरावामध्ये वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये घेतले। मित्रांनो, घुगुसची परिस्थिती अतिशय वाईट आहे। एका बाजूनं दीक्षित तलाव बुजवण्याचा जो प्रयत्न आहे, सोबतच आपण बघत आहे अनेक असे विषय आहे जे विषय आज घातक होतच चाललेले आहे, परंतु कोणी लोकांना न्याय देऊ शकत नाही, नागरिकांना न्याय देऊ शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आज घुगुस जे आहे, घुगुस नगर परिषद मरणाला टेकलेली आहे। एकही नवीन पैसा आज घुगुस नगर परिषदमध्ये निधी म्हणून येऊ शकला नाही, ठराव दिलेले नाही आहे म्हणून आम्ही काही नवीन मागणी करू शकलो नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाची दखल आज सीओ साहेब आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागली